अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न आहे। तो प्रश्न म्हणजे, स्वामी, मी इतकी वर्ष झालं तुमची भक्ती केली, तुमचे नामस्मरण केले, सेवा केली, उपवास केले, मठात गेलो, पारायण केली, पण तरीही माझ्या जीवनात काहीच बदल झाला नाही। माझ्या समस्या काही कमी झाल्या नाहीत, मला अपेक्षित असं फळ मिळालं नाही। तर आज स्वामी समर्थ स्वतः तुम्हाला या तुमच्या मनात आलेल्या शंकेचं उत्तर देणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा, कारण आज स्वामी तुम्हाला भक्ती आणि प्रारब्ध याचं एक मोठं रहस्य सांगणार आहे। ऐका तर मग। बाळांनो, जेव्हा एखादा शेतकरी बी पेरतो तेव्हा दुसऱ्याच दिवशी पीक येत नाही, त्याला वाट पाहावी लागते। पाऊस पडतो, ऊन पडते, वारा वाहतो आणि योग्य वेळ आल्यावरच ते बी अंकुरते। तसेच तुमची भक्ती आहे। तुम्ही आज नाम घेतले, पारायण केलं आणि उद्या चमत्कार घडेल असे नेहमीच होत नाही, कारण तुमच्या जीवनात एक गोष्ट आधी काम करत असते, ती म्हणजे तुमचं प्रारब्ध। बाळांनो, प्रत्येक मनुष्य आपल्या मागील कर्माचे ओझे घेऊन जन्माला आलेला असतो। जे कर्म पूर्वी केले आहेत त्याचे परिणाम भोगल्याशिवाय संपत नाहीत। हा निसर्गाचा, ब्रह्मांडाचा नियम आहे। जसे सावली माणसाच्या मागे चालते, तसे कर्म हे माणसाच्या त्या आत्म्याच्या मागे चालत असतात। तुम्ही भक्ती सुरू केली म्हणजे जुने कर्म लगेच नष्ट होत नाही, पण भक्तीमुळे त्या कर्माची तीव्रता कमी होते। कल्पना करा, जर एखादा भक्ताच्या प्रारब्धात मोठे संकट लिहिले असेल तर स्वामी ते संकट पूर्णपणे नाहीसे करतीलच असे नाही, पण त्याची वेदना, त्याची तीव्रता नक्कीच कमी करतात। त्याला संकट सहन करण्याची ताकद देतात आणि अनेकदा मोठी मोठी संकट ही छोट्या अडचणीत ते बदलून टाकतात, पण भक्ताला ते दिसत नाही। तो भक्त एवढंच म्हणतो, माझ्या जीवनात काही बदल झाला नाही। बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे देवाशी व्यवहार नाही। मी इतकी पूजा केली म्हणून मला इतके फळ द्या, ही खरी भक्ती नाही। खरी भक्ती म्हणजे संपूर्ण समर्पण। खरी भक्ती म्हणजे माझ्यावर तुमचा संपूर्ण विश्वास। खरी भक्ती म्हणजे परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास। बाळांनो, अनेक वेळा तुम्ही मागता एक गोष्ट पण स्वामी देतात दुसरी गोष्ट, कारण तुम्हाला काय हवे आहे हे तुम्हाला माहीत असते, पण तुमच्यासाठी काय योग्य आहे हे स्वामींना माहीत असते। लहान मूल धारदार सुरी मागते, आई ते देत नाही, म्हणून आई वाईट ठरत नाही, उलट ती मुलाचे रक्षण करत असते। तसेच स्वामी तुमच्या काही इच्छा पूर्ण करत नाहीत, कारण त्या इच्छा पूर्ण झाल्या तर भविष्यात तुमचे नुकसान होऊ शकते। आज तुमच्यावर संकट आहेत, पैशाची अडचण आहे, घरात तणाव आहे, काम होत नाही, लोक साथ सोडत आहेत, पण याचा अर्थ स्वामी तुम्हाला विसरले आहेत असा होत नाही। कधी कधी स्वामी तुम्हाला मजबूत बनवत असतात। सोन्याला दागिना बनवण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसेच भक्ताला महान बनण्यासाठी परीक्षेतून जावेच लागते। लक्षात ठेवा, ज्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते त्याची परीक्षा देखील मोठी असते, कारण स्वामी साध्या भक्ताला नाही तर मजबूत भक्ताला घडवत असतात। बाळांनो, आज तुम्हाला वाटत असेल की तुमची भक्ती वाया गेली, पण स्वामींच्या दरबारात एकही त्यांचं घेतलेलं नाव वाया जात नाही, एकही प्रार्थना वाया जात नाही, एकही अश्रू वाया जात नाही। योग्य वेळ आल्यावर प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीचे फळ नक्कीच मिळते। फक्त संयम ठेवा, विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करा। आजपासून एक गोष्ट मनात ठेवा, माझे काम भक्ती करणे, फळ देणे हे स्वामींचे काम। जेव्हा तुम्ही हा विचार स्वीकाराल तेव्हा मनातील दुःख संपेल, चिंता कमी होईल आणि स्वामींची कृपा अनुभवायला सुरुवात होईल। शेवटी स्वामी समर्थ एवढंच सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तुमचे प्रारब्ध कितीही कठीण असो, तुमची परिस्थिती कितीही अवघड असो, जर तुमचा विश्वास दृढ असेल तर योग्य वेळ आल्यावर स्वामी तुमचे जीवन नक्की बदलतील। म्हणून निराश होऊ नका, भक्ती सोडू नका, नामस्मरण थांबवू नका, कारण स्वामींच्या दरबारात उशीर होऊ शकतो पण अंधार कायमचा राहत नाही। अशाच नवनवीन स्वामीमय व्हिडिओसाठी आपल्या सुप्रिया वाईब्सच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।